श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अविधवा नवमी श्राद्ध कसं करावं, त्याचबरोबर अविधवा नवमी श्राद्ध कोणाचं करावं आणि आवर्जून ह्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. तर त्याचबरोबर काही नियम देखील आहेत ते देखील पाळायचे आहेत. तर अविधवा नवमी श्राद्ध कसं करायचं आहे, कोणासाठी करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि हा पंधरवाडा जो आहे हा पितरांसाठी समर्पित असतो. पितरांना सद्गती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करत असतो. तर या पितृपक्षामध्ये काही तिथी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. जसं की पौर्णिमा तिथी आहे, भरणी श्राद्ध आहे, त्यानंतर अविधवा नवमी श्राद्ध आहे आणि सर्व पितृ अमावस्या जी आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर त्यामध्ये आपण अविधवा नवमी श्राद्ध हे कोणासाठी करायचं आहे, त्याचबरोबर कसं करायचं आहे आणि ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून कुठल्या करायच्या आहेत त्या जाणून घेणार आहोत. बघा, एखाद्या स्त्रीचा पती जिवंत असताना ज्या स्त्रीचं निधन होतं त्या स्त्रीसाठी केलेलं श्राद्ध हे अविधवा नवमी श्राद्ध म्हटलं जातं. याला बघा, सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस हे श्राद्ध करणं गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी देखील बघा, एखादी स्त्री आहे, एखाद्या कुटुंबातील महिला ही तिचे पती असताना अर्ध्यावर जिवंत असताना जर ती मृत पावली, मरण पावली तर तिच्यासाठी हे श्राद्ध केलं जातं. आणि यावर्षी ही तिथी 25 सप्टेंबर वार बुधवार या दिवशी हा नवमी अविधवा नवमी श्राद्ध आहे. तर आयोपनी म्हणजेच काय, सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीच्या मरणोत्तर सवाष्ण म्हणून होतं. आणि या सवाष्णीचा बघा जो श्राद्धविधी आहे तो अविधवा नवमी श्राद्ध नवमीच्या दिवशी केला जातो. त्यानंतर कालांतराने तिचे पती जे आहेत ते निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर जो दर्जा आहे जो आपण त्यानंतर देखील तिला सवाष्ण असंच म्हणत असतो. म्हणून त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील हे निधन जरी पावले तरी देखील पितृपक्षात अविधवा नवमीचं श्राद्ध हे मुलाने पुढे चालूच ठेवावं. म्हणजेच काय तर बघा, वडिलांचं श्राद्ध हे त्यांच्या तिथीनुसार करायचं आहे, परंतु जी सवाष्णी स्त्री आहे ती कुठल्याही तिथीला मरण पावली तरी त्या स्त्रीचं श्राद्ध हे नवमी तिथीलाच केलं जातं. त्याचबरोबर जेव्हा ह्या श्राद्धकर्त्याचं देखील निधन होईल किंवा तो देखील मरण पावला तर तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी हे अविधवा नवमीचं श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचं श्राद्ध या तिथीला करण्याची गरज नाही. मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचं श्राद्ध हे तिच्या पतीने स्वतः केलं तरी देखील चालतं, त्याने स्वतः करावा. तर बघा, या दिवशी श्राद्धाचा जो नैवेद्य आहे तो स्वयंपाक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही जो सवाष्ण स्त्रीचा फोटो मांडणार आहात तो देखील दक्षिण दिशेकडे तोंड करून हा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर तिला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता नैवेद्य अर्पण करताना बघा, आपण जेव्हा पाणी दाखवत असतो ते हे उलट्या दिशेला दाखवत असतो. जेव्हा आपण देवाला नैवेद्य ठेवतो तेव्हा आपण उजव्या साईडने गोल फिरवत असतो. मात्र हे सर्वांनाच माहीत असेल, मात्र श्राद्धविधी करताना हे पाणी उलटं फिरवलं जातं. अशा पद्धतीने हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर एक तरी सुवासिनीला जेवू घालायचं आहे. तर बघा, ही सुवासिनी तुमची गल्लीतली असेल, आजूबाजूची असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमधली असेल तरी देखील अगदी कुणालाही तुम्ही जेवू घालू शकता. अगदी कोणच नाही मिळालं तर बघा, तुमच्या कुटुंबातील एखादी सवाष्ण स्त्री असेल तर तिला देखील तुम्ही
या दिवशी जेवू घालू शकता। त्यानंतर तिला सौभाग्य अलंकार दिला जातो। काहीतरी दान करावं म्हणून यथाशक्ती तुम्ही साडी किंवा अन्य कुठलीही भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट केलं जातं, म्हणजे तिची ओटी भरली जाते। बघा, तुम्ही खणा नारळाने ओटी भरू शकता किंवा अगदी ब्लाऊज पीस, तांदूळ, नारळ, एखादा फूल किंवा गजरा घेऊन याने या सवाष्णी स्त्रीची अविधवा नवमीच्या दिवशी ओटी भरायची आहे। बघा, श्राद्ध विधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावाने आपण ही ओटी काढलेली असते, ती ओटी भरायची आहे। त्यानंतर नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे। आता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। त्यानंतर बघा, साधारणतः पती निधनानंतर स्त्रियांच्या कुटुंबातून अलिप्तपणा हा वाढत जातो। मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा, आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी ही राहून राहते। त्यामुळे तिचा आत्मा हा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं। तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू, हा तिला दिलेला एक विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो। हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे। ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माताप्रती देखील तेवढाच आदरभाव आपण व्यक्त करत असतो, दाखवत असतो। त्याचबरोबर काही कारणाने काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम आले आणि ही अविधवा नवमी श्राद्ध जर त्या दिवशी करता नाही आलं तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नैवेद्य करून एक स्त्रीला, सुवासिनी स्त्रीला जेवण घालू शकता। त्याचबरोबर तिचा जो मान सन्मान आहे तो देखील करू शकता। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।